कल्पना करा, एखादा व्यक्ती 13 वर्ष झाले कोमामध्ये आहे, न बोलू शकतो न हलू शकतो आणि डॉक्टर म्हणतात की बरे होण्याची शक्यता 0 आहे। अशा वेळी प्रश्न निर्माण होतो, त्या व्यक्तीला सन्मानाने मरण्याचा अधिकार आहे का? यालाच कायद्याच्या भाषेमध्ये इच्छा मृत्यू असे म्हणतात। असह्य वेदना आणि गंभीर आजारामुळे एखाद्या व्यक्तीला मृत्यूची परवानगी देणे म्हणजेच इच्छा मृत्यू। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा एका व्यक्तीच्या इच्छा मृत्यूच्या निर्णयाबद्दल पाहणार आहोत, ज्याचे आई वडील असा एक निर्णय घेतात ज्यामध्ये ते स्वतः कोर्टाला सांगतात, आमच्या मुलाची लाईफलाईन बंद करा आणि त्याला असह्य वेदनेतून मुक्त करा। निर्णय देताना न्यायाधीशांचे डोळे सुद्धा पाणावतात। अशी एक हृदयद्रावक घटना जी भारतातील पहिली इच्छा मृत्यूची केस बनली। नमस्कार मित्रांनो, मी कौशल्य मेहता आपल्या सर्वांचे माझ्या YouTube चॅनलवर स्वागत करते। आजची कहाणी आहे हरीश राणाची, जो एक इंजिनिअरिंग स्टुडंट होता। 2013 मध्ये स्वतःच्या हॉस्टेलच्या 4थ्या मजल्यावरून पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। तेव्हापासून म्हणजेच मागील 13 वर्षापासून तो कोमामध्ये आहे। आई वडिलांचे प्रयत्न थकले आणि सायन्सने सुद्धा हात वर केले। आता त्याची प्रकृती सुधारण्याची शक्यता संपली होती। सर्व काही वैद्यकीय उपचार घेऊन देखील हरीश राणा यांच्या प्रकृतीमध्ये कुठली पण सुधारणा होत नसल्यामुळे आयुष्यभर टिकणारे उपचार रद्द करण्याकरिता हरीश राणा यांच्या वडिलांनी माननीय दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सन 2024 मध्ये धाव घेतली। परंतु माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने हरीश राणा हे गंभीर आजारी नसल्याचा निष्कर्ष काढून हरीश राणा यांच्या वडिलांची मागणी फेटाळली। दिल्ली हायकोर्ट यांच्या निर्णयाने नाराज होऊन हरीश राणा यांच्या वडिलांनी दिल्ली उच्च न्यायालय यांनी हरीश राणा प्रकरणात दिलेल्या न्याय निर्णयास आव्हानित केले। यानंतर हरीश राणा यांच्या वडिलांनी परत माननीय सर्वोच्च न्यायालय येथे जीवनदायी उपचार रद्द करण्याकरिता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली। शेवटी सर्वोच्च न्यायालय यांनी हरीश राणा यांच्या पॅसिव्ह इच्छा मृत्यूला परवानगी दिली। सदरील अत्यंत महत्त्वाचा न्याय निर्णय हा माननीय न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला यांनी पारित केला। अक्षरशः हा न्याय निर्णय पारित करताना माननीय न्यायमूर्ती देखील भावुक झाले होते। आता आपण थोडक्यात पाहू की पॅसिव्ह इच्छा मृत्यू म्हणजे काय। एखाद्या रुग्णाला दिलेला लाईफ सपोर्ट किंवा वैद्यकीय उपचार हा थांबवणे जेणेकरून त्या रुग्णाचा नैसर्गिक मृत्यू होईल, ही झाली पॅसिव्ह इच्छा मृत्यू। मित्रहो, अशाच प्रकारे इच्छा मृत्यूचा अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे ऍक्टिव्ह इच्छा मृत्यू। ऍक्टिव्ह इच्छा मृत्यू मध्ये डॉक्टर रुग्णाला औषध देऊन मृत्यू घडवून आणतात। आपल्या भारत देशामध्ये ऍक्टिव्ह इच्छा मृत्यू पूर्णपणे बेकायदेशीर आहे, परंतु पॅसिव्ह इच्छा मृत्यू काही परिस्थितीमध्ये कायदेशीर आहे। भारतीय संविधानाच्या आर्टिकल 21 मध्ये प्रत्येक व्यक्तीला राईट टू लाईफ आहे। या आर्टिकल मध्येच राईट टू डाय विथ डिग्निटी हे देखील समाविष्ट आहे। म्हणूनच आपल्या भारत देशामध्ये पॅसिव्ह इच्छा मृत्यू ही काही परिस्थितीमध्ये कायदेशीर आहे। हरीश राणाचे माता पिता मेंटली, फिजिकली आणि फायनान्शियली थकले होते। कोणत्याही आई वडिलांसाठी स्वतःच्या मुलासाठी इच्छा मृत्यूची मागणी करणे सोपे नाही, पण हरीशच्या आई वडिलांनी स्वतःच्या मुलाच्या प्रेमाला पकडून ठेवण्यापेक्षा मुक्त करणे जास्त योग्य समजले। हरीशची ही कहाणी कित्येक जणांना न्याय देईल, जे बिछाण्यावर पडून असह्य वेदना सहन करून मृत्यूची वाट पाहत आहेत। त्यांना आता 13 वर्षाचा कालावधी वाट बघण्याची गरज नाही। हरीश राणाच्या आई वडिलांच्या 13 वर्षाच्या तपस्येला आमचे नमन। अशाच प्रकारच्या विविध कायदेविषयक विषयावर माहिती करिता व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद। जय हिंद।